श्रावण बाळाची मराठी गोष्ट। ही कथा त्रेतायुगातील आहे। त्यावेळी श्रावणबाळ नावाचा मुलगा होता। त्याचे आई वडील अंध होते आणि त्यांनी अनेक संकटांना तोंड देत श्रावण वाढवला। श्रावणबाळ लहानपणापासूनच आई वडिलांचा खूप आदर करायचा। जसजसा श्रावणबाळ मोठा होत गेला तसतशी घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली। तो रोज सकाळी उठून आधी आई वडिलांना आंघोळीसाठी तलावातून पाणी आणत असे। यानंतर तो ताबडतोब लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेला। मग लाकूड आणल्यावर आई वडिलांसाठी जेवण बनवत असे। श्रावणबाळ एवढं कष्ट करताना पाहून त्याची आई त्याला नेहमी अडवायची। ती म्हणायची, श्रावण बेटा, तू ही सगळी कामं एकटी का करतोस? त्याऐवजी तू थोडी विश्रांती घे। आईचे हे शब्द ऐकून श्रावणबाळ म्हणायचा, नाही आई, मी हे सर्व फक्त तुमच्या लोकांसाठी करतो। आई वडिलांसाठी किती कष्ट केले, उलट मी आनंदी आहे। श्रावणबाळचे हे शब्द ऐकून त्याची आई भावुक झाली। ती रोज देवाला प्रार्थना करायची, हे देवा, श्रावण सारखा काळजी घेणारा मुलगा प्रत्येक आई वडिलांनी जन्माला यावा। श्रावणाचे आई वडील नित्यनेमाने परमेश्वराची पूजा करायचे। त्यांच्यासाठी तो फुले व इतर पूजेच्या वस्तू आणत असे। मग विलंब न लावता तो स्वतः आई वडिलांसोबत पूजेत सामील व्हायचा। श्रावण कुमार हळूहळू मोठा झाला आणि घरातील कामे पटकन उरकून कामावर जायचा। एके दिवशी श्रावण त्याच्या आई वडिलांसोबत बसला होता, तेव्हा ते श्रावणला म्हणाला, बेटा, तू आमची प्रत्येक इच्छा पूर्ण केलीस। आता आमची एकच इच्छा आहे, जी आम्हाला पूर्ण करायची आहे। हे ऐकून श्रावणने त्याला विचारले, काय इच्छा उरली आहे, जी तुला पूर्ण करायची आहे? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन। यावर श्रावणचे वडील म्हणाले, बेटा, आता आपण वृद्ध झालो आहोत आणि आपल्याला मरण्यापूर्वी तीर्थयात्रेला जायचे आहे। आपल्या आई वडिलांचे म्हणणे ऐकून श्रवण कुमार त्यांची इच्छा कशी पूर्ण करणार याचा विचार करू लागला। मग श्रावणला एक कल्पना सुचली। तो लगेच बाहेर गेला आणि तिथून दोन मोठ्या टोपल्या आणल्या। जाड दोरीच्या सहाय्याने दोन टोपल्या मजबूत लाकडावर बांधून एक कावड तयार केली। मग श्रावणने त्या कावडीमध्ये आई वडिलांना बसवले। त्यानंतर तो कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला। सलग काही दिवस तो आई वडिलांना एकामागून एक सर्व पवित्र ठिकाणी घेऊन जाऊ लागला। या दरम्यान श्रवणकुमारने आपल्या आई वडिलांना प्रयाग ते काशीला भेट दिली। आई वडिलांना श्रावणबाळ त्यांना त्या ठिकाणांबद्दलही सांगत असे, कारण ते दृश्य त्यांना डोळ्यांनी पाहता येत नव्हते। आपल्या मुलाची मेहनत पाहून त्याच्या आई वडिलांना खूप आनंद झाला। त्याने एके दिवशी श्रावणला सांगितले, बेटा, आम्हाला दिसत नाही, पण आम्हाला या गोष्टीचे कधीच वाईट वाटले नाही। तुम्ही आमच्यासाठी आमचे डोळे आहात। ज्या प्रकारे तुम्ही सर्व पवित्र स्थळांची कथा सांगितली आणि आम्हाला त्यांचे दर्शन घडवले, त्यावरून असे वाटते की जणू आम्ही खरोखरच परमेश्वराला आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे। आई वडिलांचे बोलणे ऐकून श्रावण म्हणाला, तुम्ही असे बोलू नका। पालक हे मुलांवर कधीच ओझे नसतात। हा मुलांचा धर्म आहे। एके दिवशी श्रावणबाळ आपल्या आई वडिलांसोबत अयोध्येजवळ विश्रांतीसाठी राहिला। तेव्हा त्याच्या आईने पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली। श्रावणला जवळच एक नदी दिसली। त्याने आई वडिलांना सांगितले, तुम्ही दोघे इथेच आराम करा, मी आता पाणी आणतो। नदीजवळ आल्यानंतर श्रावणबाळने पाणी भरण्यास सुरुवात केली। याच जंगलात अयोध्येचा राजा दशरथ ही शिकारीसाठी पोहोचला होता। पाण्यातील हालचालीचा आवाज ऐकून कोणीतरी प्राणी पाणी प्यायला आल्याचे त्यांना वाटले। आवाज ऐकूनच त्याने पाहता बाण सोडला। दुर्दैवाने त्याचा बाण श्रावणबाळला लागला। बाण लागताच तो ओरडला। यानंतर राजा दशरथ आपली शिकार पाहण्यासाठी आला, तेव्हा श्रावणबाळ होता। तो ताबडतोब श्रावणबाळ जवळ गेला आणि म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मला क्षमा करा। इथे माणूस असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती। तू मला माफ करतोस या चुकीचा?
पश्चाताप करण्यासाठी मी काय करावे? तेव्हा श्रावण बाळ ओरडत म्हणाला, माझे आई वडील इथून थोड्याच अंतरावर जंगलात बसले आहे. त्यांना खूप तहान लागली आहे. तुम्ही हे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना माझ्याबद्दल काहीही सांगू नका. हे सांगताना श्रावणबाळ मरण पावला. श्रावणबाळच्या मृत्यूने राजा दशरथ सुन्न झाला. श्रावणबाळने सांगितल्याप्रमाणे कसे तरी पाणी घेऊन तो आईवडिलांपर्यंत पोहोचला. श्रावणच्या आईवडिलांना त्यांच्या मुलाचा आवाज चांगलाच माहीत होता. राजा दशरथ त्याच्या जवळ आल्यावर त्याने आश्चर्याने विचारले, तुम्ही कोण आहात आणि आमच्या श्रावणचे काय झाले? तो का आला नाही? राजा दशरथ त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. तेव्हा श्रावणची आई काळजीत स्वरात म्हणाली, तू कोण आहेस आणि माझा मुलगा कुठे आहे हे मला का सांगत नाहीस? श्रावणाच्या आईची काळजी पाहून राजा दशरथ म्हणाला, माते, मला क्षमा कर. शिकार करण्यासाठी मी मारलेला बाण थेट तुमच्या मुलाच्या श्रावणावर गेला. त्याने मला तुमच्याबद्दल सांगितले म्हणून मी पाणी घेऊन आलो. असे बोलून राजा दशरथ शांत झाला. राजा दशरथाचे बोलणे ऐकून श्रावणाची आई जोरजोरात रडू लागली. पुत्राच्या मृत्यूच्या दुःखात राजा दशरथाने आणलेल्या पाण्याला या दोघांनी हातही लावला नाही. तेव्हा श्रावणाच्या वडिलांनी राजा दशरथाला शाप दिला की आमच्याप्रमाणेच तिला सुद्धा आपल्या मुलापासून विभक्त व्हावे लागेल. थोड्याच वेळात श्रावणच्या आई वडिलांनी सुद्धा आपला जीव सोडला. असे म्हणतात की श्रावणबाईच्या आई वडिलांच्या शापामुळे राजा दशरथला आपला मुलगा रामापासून दूर राहावे लागले. राजा दशरथाचा हा शाप पूर्ण करण्यासाठी भगवान रामाला 14 वर्षांचा वनवास करावा लागला, ज्याद्वारे कैकेयी दशरथाची पत्नी झाली. श्रावणाच्या वडिलांप्रमाणे राजा दशरथही आपल्या मुलापासूनचे अंतर सहन करू शकला नाही आणि त्याने आपला प्राण सोडला. अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.